काय धमाल माणसं आहे ती सगळी, बापरे. मजा आली ना चमचा लिंबू खेळायला? चमचा लिंबू मी ना खूप लहान असताना खेळल्याचं आठवतंय मला. मी प्रायमरीत होतो, दुसरा नंबर आला होता मला. अरे वा, इतकं आठवतंय. तुम्ही शेवटचा केव्हा खेळला होता? मागच्या वर्षी. मला काय वाटलं माहितीये, तो अतरंगात आता सनीला धुतो की काय. रामाश्रयाच्या बाहेरचं जर कोणी असतं ना तर नक्कीच धुतलं असतं. पण ही ना अप्पा काकांची शिकवण आहे, मारामारी करून काहीच होत नाही. उलट असं बघा की समोरच्या माणसाला त्याच्या चुकीची जाणीवही झाली पाहिजे आणि त्याचा इगोही दुखावला नाही पाहिजे. वा, हे छान जमतं तुम्हाला. काय? हेच, समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीवही करून द्यायची आणि त्याचा इगोही दुखवायचा नाही. मला नाही जमत बुवा हे असं डिप्लोमॅटिक वागणं. माझं सगळं एकदम सडेतोड असतं. हो, पण म्हणून मी काही डिप्लोमॅटिक नाही वागत. बरं, हे असं काय इथे नेहमी असतं का? नेहमीच चालतं म्हणजे? हे एखाद्याची काही चूक झाली तर त्याला चुकीची शिक्षा म्हणून अशा शिक्षा देता तुम्ही? हो, जे कधी झाड लावतं, कधी माडावरचे नारळ उतरव, कधी कधी बेडूक उड्या मार, तर कधी एका पायावर उभा राहा. आणि मोस्ट ऑफ द टाइम ना या सगळ्या शिक्षांमध्ये आप्पा काका स्वतः सामील असायचे. वेगळाच माणूस होता तो. सगळ्यात मोठेही तेच असायचे आणि सगळ्यात लहानही. बापरे, नाही म्हणजे आप्पांबद्दल जेवढं ऐकावं तेवढं कमीच आहे आणि जे ऐकावं ते नवलच आहे. आणि आप्पांच्या तालमीत तयार झालेले हे सगळे एकसे एक नमुने. पण गौरी, खरं सांगू, मला नाही सगळं आवडायला लागलं. रिअली? हा, म्हणजे या सगळ्या चमत्कारिक लोकांची सर्कस मला आवडायला लागली आता. चांगलंच आहे, तुमची मुळं इथलीच आहेत आणि या सर्कशीच्या निमित्ताने जर ती नव्याने रुजायला लागली तर चांगलंच आहे, नाही का? एक मिनिट, तुमचं काहीतरी कन्फ्युजन होतंय. तुम्ही जरा वेगळा अर्थ काढताय. नाही, मी हे सगळं एन्जॉय करायला लागलोय, ही माणसं मला आवडायला लागली आहेत, पण याचा अर्थ असा की मला यांचा निर्मळपणा आवडायला लागला आहे. यांचा जो सच्चेपणा आहे ना, त्याची मला गंमत वाटते. याचा अर्थ असा मुळीच नाही की मी आता इथलाच झालोय. मला मान्य आहे की माझे पूर्वज इथले आहेत, पण आय एम बॉर्न अँड बॉट अप इन मुंबई. हो, पण याचा अर्थ असाही नाही की मला मुंबईकर म्हणून घ्यायला आवडतं. मी एक शिपी आहे आणि म्हणूनच मला एक ग्लोबल सिटीजन म्हणून घ्यायला जास्त आवडतं आणि मला अभिमान आहे त्याचा. सो प्लीज, तुमचा प्रांत इथला, गाव तिथला, तुमची मुळं इथली, खोड तिथलं, अशी लेबलं नका लावू माझ्यावर. तुम्हाला अगदी खरं सांगू का, मी ना एका जागी वगैरे नाही रुजू शकत. माझं एका जागी थांबलं ना की श्वास गुदमरायला लागतो. पण मग नाती आणि आपली माणसं यांचं काय? ती आहेतच की, ती राहणारच कायम. मी जगात कुठेही असलो ना तरी साठ्यांचा वंशज म्हणूनच राहणार ना मी. माझी नाती, माझी माती, या सगळ्याचा मला खूप अभिमान आहे. पण तिकडे शिपवरती यातलं काही नसतं. ही नाती, ही माती, याचा काही अर्थ नसतो तिकडे. कितीही नाती, कितीही माती पचवून घेण्याची ताकद असलेलं समुद्राचं पाणी. साहेब, हा घ्या तुमचा नाश्ता. ओ, थँक्यू थँक्यू. अजून काही लागलं तर सांगा बरं आपल्याला. अजून काही म्हणजे? काही म्हणजे काही म्हणजे आता रामाश्रयात गणपती सुरू आहेत ना, नॉनव्हेज मिळणार नाही. पण तुम्हाला काही नॉनव्हेज बिनव्हेज पाहिजे असेल तर आपल्याला सांगा, सगळी सोय करतो. नुसतीच खायची नाही, प्यायची पण सोय होईल साहेब. फक्त थोडासा सर्व्हिस चार्ज लागेल. नाव काय म्हणालास तुझं? रमेश. रमेश तू? मग अतरंग कोण आहे? मीच आहे साहेब. आपल्याला अतरंग बोलतात ना. बर बर बर. मला सांग रमेश. साहेब, रमेश नका म्हणून, अतरंगची सवय झाली आहे ना. बरं अतरंग, मला सांग, तू इथं फक्त रामाश्रयमध्येच काम करतोस की अजून कुठे काही? साहेब अहो, फक्त इथेच काम करतो. तुम्हाला असं का वाटलं? नाही, मी असं ऐकलं होतं की गावात तुझ्या बऱ्याच ओळखी आहेत. ओळखी भरपूर आपल्या. म्हणजे असं निघालो ना की चौका चौकात नमस्कार घालतात. तो आता गावातलाच म्हणल्यावर ओळखी असणारच. आणि तू तुझ्या ओळखी वापरून बरीच कामं पण करून देतोस. बरेच नाही, कोणतंही काम साहेब.
गावात मला अत्रंग मातेपू म्हणतात. मला तेच म्हणायचं होतं. मागाल ते पुरवणारा अत्रंग. बरोबर. बरोबर. तुम्हाला काय पाहिजे साहेब? मला ना तलाठी ऑफिस मधून काही कागद हवेत. कसली? माझ्या घराचे. आमच्या आईने माझं घर, आमची जमीन सगळं विकलं ना, त्याचे पेपर्स हवेत. खरी नक्कल चालेल का? ओरिजिनल मिळाले तर चांगले, नाही तर कॉपी चालेल. एवढंच ना? अहो कागदाची काय, तुम्ही म्हणत असाल तर माणसाची खरी नक्कल आणून उभी करतो तुमच्या पुढ्यात. नाही नाही, सध्या कागदच पुरेत. मिळाले समजा. फार नाही. किती? 2000. हा. एक मिनिट हा. हे घे. हे बघ, कोणालाही कळणार नाही, अजिबात कळणार नाही. येऊ? एक मिनिट. मला सांग, मी बऱ्याचदा बघितलंय तू ते छोटे मोठे हात मारत असतोस. काय करतोस रे त्या पैशाचं? कळलं का साहेब तुम्हाला? आपलं एक सिक्रेट आहे साहेब. अहो, मी काय म्हणते, तुम्ही जरा बघा ना कपिलच्या केसचं. बघतोय ना. अहो, काकू मला विचारत होत्या, तुम्ही आणि गौरी ना मला धड काही सांगतच नाही. काय झालं दगडूच्या केसचं? पेपर सापडले का? कपिल कधी सुटणार? अगं हळूहळू, आत आईंना ऐकू जाईल. मालकांनी स्पष्ट बजावलंय, गणपती विसर्जन होऊन आजी मुंबईला परत गेल्याशिवाय दगडू परब किंवा त्याची केस हा विषय काढायचा नाही. अहो, म्हणूनच तर काढते ना मी विषय. कमाल आहे तुझी. विषय काढायचा नाही हा विषय काढतेस तू. कसं जमतं तुला? हे बघा, मला नाही अशी लपाछपी नाही बाई जमत. मी काही तुमच्यासारखी वकील नाहीये. तुला ना टेन्शन घ्यायची सवयच लागली. हे बघ, त्यांनी जर विचारलं ना तर त्यांना सांग मला माहित नाही, आणि एवढंच असेल तर आमच्या ह्यांना विचारा. इतकं साधं आणि सोपं प्रकरण नाही येते. त्या मला खोदून खोदून विचारत असतात, कारण त्यांना माहितीये की तुम्ही, कपिल आणि गौरी त्यांना दाद लागू देणार नाही. मग मीच सापडते त्यांच्या तावडीत. हे बघा, मी बघीन बघीन आणि एक दिवस ना काय करशील? काकूंना सरळ सांगून टाकेन दगडू प्रकरण. काय काय झालंय? काही नाही, काही नाही. आजीला काही कळलेलं नाहीये ना? तुम्ही काही सांगितलं नाहीये ना काकू? नाही नाही, हिलाच काही कळलेलं नाहीये. मग आजींना कसं काही कळणार? काकू, मला माहितीये तुम्हाला माझ्यामुळे हे सगळं खोटं बोलावं लागतंय, लपवाछपवी करावी लागते. अहो पण तुम्हीच सांगा ना, मी तरी काय करणार? आजीला हे सगळं कळलं तर खूप त्रास होईल तिला. मला कळतोय हो, पण काकूंच्या प्रश्नांची उत्तरं कशी आणि काय द्यायची ना तेच समजत नाहीये बघा मला. 2 दिवस, एकदा का गणपती संपले ना की आजी परत जाईल आणि मलाही जावं लागणार आहे शिफ्ट. जॉईन करावंच लागेल. अहो पण ही केस ते बघू बाबा आपण नंतर. पण यांना मनाविरुद्ध इकडे बांधून ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये ना? गौरी, आपण वाटायचं मालक इथे आल्यावर रुळतील. असं कसं बाबा? ज्यांना कुठे रुजायचंच नसतं ते कसे काय एके ठिकाणी राहणार, हो ना? आणि मला काय वाटतं, प्रत्येकाने ना आपापल्या स्पेस मध्ये परत जावं, आणि लवकरात लवकर. कपिल, तुम्ही ना गणपती नंतर लगेचच निघा. केसचं बघू आपण. गौरी, अगं ही काय बोलायची पद्धत झाली का? सो मला उद्या जॉईन करायची शिफ्ट चेन्नईला, पण ते शक्य नाहीये म्हणून मी जॉईनिंग डेट थोडीशी पुढे हलवून घेतलीये. पण मी आता जॉईन केलं नाही ना तर माझी नोकरीच आहे. काहीही करा पण माझी इथून बाहेर जायची व्यवस्था करा. तूच मला सांग, या सगळ्यातून मी आता कसा सुटेल? बुद्धिदाता आहेस तू. आता यातून बाहेर पडायचा मार्गही तूच दाखव.